घरोघरी मातेच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. ऐश्वर्या जानकी आणि अवंतिकाला शरीरावर संशय आलेला असतो आणि ऐश्वर्या ही शरीरावर नजर ठेवून असते आणि तेव्हा तिची नजर ही तिच्या मोबाईलमध्ये पडते. तर त्यावर वेटिंग म्हणून मेसेज आलेला असतो आणि तेव्हा शरीराला ऐश्वर्याचा संशय येतो आणि ती तिला आपल्या रूमच्या बाहेर काढते. त्यानंतर आपण पाहतो घाईघाईने ऐश्वर्या ही जानकी आणि अवंतिकडे जाते आणि अवंतिकाला सांगते शर्वरी ही कोणाला तरी भेटायला जाणार आहे. तिच्या मोबाईलवर वेटिंग असा मेसेज आला होता आणि आपण पाहतो की ही शर्वरीवर नजर ठेवून असतात आणि शर्वरी ही रात्रीच्या वेळी बाहेर पडते. तेव्हा जानकी आणि ऐश्वर्या देखील तिचा पाठलाग करतात आणि आपण पाहतो शर्वरी ही राहुलला भेटायला जाते आणि राहुलला बोलते, राहुल मला वाटते त्या ऐश्वर्याला माझ्यावर संशय आलेला आहे. ती सदैव माझ्यावर नजर ठेवून आहे. बाजार समितीमधील पैसे जर तू चोरलेले आहे हे त्यांना समजले तर. आणि तेव्हा पाठीमागून आवाज येतो, ऑलरेडी समजलेला आहे. आणि दोघेही अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्ये पाठीमागे वळून पाहतात तर त्या ठिकाणी जानकी आलेली असते. पुढे येणाऱ्या भागामध्ये ऐश्वर्या, जानकी आणि अवंतिका कशा प्रकारे राहुल आणि शर्वरीला शिक्षा करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातेच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.